अफगाणिस्तानचा दुर्राणी बादशहा अहमद शाह अब्दालीने आपल्या प्रचंड फौजेने उत्तर भारतात हाहाकार माजवला होता. त्याने कित्येक देवळं तोडली, हजारो कत्तली केल्या, होतं नव्हतं ते सारं लुटून विध्वंस माजवला होता. त्यावेळी दिल्लीत मुघल बादशहा आलमगीर दुसरा गादीवर होता, पण त्याच्या साम्राज्यावर त्याचंच नियंत्रण नव्हतं. अब्दालीने केलेल्या या विध्वंसाची झळ दिल्लीपासून हजारो किलोमीटरवर असलेल्या महाराष्ट्रात खूप प्रखर जाणवली. कारण की 1752 साली मुघल सम्राटाच्या वतीने इमाद उल मुल्क या वजिरामध्ये आणि मराठ्यांमध्ये अहमदनामा नावाचा एक करार झाला, ज्यानुसार मुघलांनी मराठ्यांकडे संरक्षण मागितलं होतं. त्याच्या बदल्यात मराठ्यांना मुघलांच्या अनेक सुभ्यांमधून चौथाई आणि सरदेशमुखी वसुलीचा अधिकार मिळाला होता. आणि या करारानुसार एक प्रकारे दिल्ली आणि उत्तर भारत मराठ्यांच्या अधिपत्याखाली आला होता. त्यामुळे उत्तर भारताच्या किंवा दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी ही मराठ्यांची होती. त्यामुळे इतिहासात याचं वर्णन हिंदू पद बादशाही असं वाचायला मिळतो. आणि हे मुघल बादशहाच्या दरबारातील काही मुस्लिम सरदारांना आणि मुस्लिम धर्मगुरूंना खटकत होतं, आणि त्यांनीच भारतातील मुसलमान संकटात आहेत असं पत्र लिहून अब्दालीला दिल्लीवर आक्रमण करण्यासाठी बोलावलं होतं. त्यामुळे अब्दालीने हे चौथी स्वारी करून मराठ्यांना एक प्रकारचं आव्हानच दिलं होतं. अब्दालीला वाटलं होतं की त्याला कोणीच टक्कर देऊ शकत नाही, पण आता परिस्थिती वेगळी होती. कारण की त्याच्या आणि दिल्लीच्या मध्ये आता पराक्रमी मराठे उभे होते. मुघलांसोबत झालेल्या अहमदनामा या करारानुसार जुलै 1757 मध्ये नानासाहेब पेशव्यांच्या आदेशानुसार एक मोठी मराठा फौज रघुनाथराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या दिशेने रवाना झाली. रघुनाथरावांना वाटेत रणधुरंधर मल्हारराव होळकर सामील झाले. तसेच दत्ताजी शिंदे नामक मराठ्यांचा एक महान योद्धा आधीच मालवा, राजस्थान आणि बुंदेलखंडात मराठा सत्ता उभी करत होता, तेही रघुनाथरावांच्या सेनेत सामील झाले. अशी एकंदरीत मराठ्यांची फौज